आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी नाशिकात दाखल झाले आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे आढावा घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। हॉटेल SSK येथे राज ठाकरे बैठका घेणार आहेत। नाशिकात मनसेच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून 5 जूनला उद्घाटन होणार आहे। काय विचार राजसाहेब नाशिक दौऱ्यावर आहे। बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आले। आपण देखील जंगी स्वागत करणार। राजसाहेब या दौऱ्यामध्ये काय संबोधित करतील, काय सांगणार? प्रथम माननीय राजसाहेबांचं नाशिक नगरीत स्वागत। आता आज मीटिंग होणार आहेत, कोर कमिटी होतील, कार्यकर्त्यांना पण भेटतील। त्यामध्ये निवडणुकीचा विषय होणार आहे। कार्यकर्त्यांच्या बाबत सगळ्या मीटिंग होतील। काही कार्यकर्त्यांना काही पद वगैरे दिले जाणार त्या बैठकीमध्ये? पद दिलेले पहिले नवीन कार्यकर्त्यांना साहेब सांगतील तसं करू। काय सांगाल भाऊ? राजसाहेब नाशिक दौऱ्यावर आहे, अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, काय सांगाल? आपण बघितलं तर इतक्या मागच्या काही काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्यानुसार राज्य सरकारला ज्या प्रलंबित म्हणजे आपलं संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, नाशिकच्याच पंचवार्षिकला आता 3 वर्ष जे झालेली नाही, 3 वर्ष या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी मागे सांगितलं होतं की मला सर्व कार्यकर्त्यांना भेटायचं आहे। महानगरपालिका येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या संदर्भात साहेब बोलतील अशा अपेक्षा आहे। परंतु साहेब आणि आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण भरपूर अशा घडामोडी आहे, त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेब जे आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार। स्थानिक स्वराज्यामध्ये दोघं भावांनी एकत्र अशी देखील मागणी होणार का? तो सर्वस्वी निर्णय राजसाहेबांचा आहे आणि त्या संदर्भात राजसाहेब आम्हाला जे सांगतील तो आमच्यासाठी आदेश आहे।